का रे, खूप काम होतं का? काम तर होतच ग, पण मेंटल स्ट्रेस असला ना की जास्त थकायला होतं. आजच्या या चित्रा मनोजच्या निकालाचं टेन्शन मलाच जास्त आलंय. अण्णा कन्व्हिन्स नाही झाले तर पुढे काय? एकतर त्या चित्राची अवस्था आणखीनच वाईट झाली. काही करून अण्णांना कन्व्हिन्स करावंच लागेल. त्यासाठी तू लवकर घरी आलास का आदित्य? त्यासाठी असं नाही, पण ते भेटतील तेव्हा मी असलेलं बरं ना. म्हणजे पुढे काय करायचं ते ठरवता येईल आपल्याला. पण पुढे काय करायचं हे आपण नाही ठरवायचं आदित्य, ते चित्रा आणि मनोजने ठरवायचं. पर्टिक्युलरली मनोजने. अरे पण त्यांना सपोर्ट तर लागेलच ना. तुला काय वाटतं, काय शक्यता आहे? मनोजशी बोलल्यानंतर काय फरक पडला तर माहित नाही, पण मनोज बरोबर चित्राच्या वाट्याला त्रासच अधिक येईल असं अण्णांचं म्हणणं आहे. ते आहेच. तेच तर ना. त्यांना हे दिसत नाही की ते दोघं एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात. आणि प्रेम असलं ना मेघना, की सगळे त्रास, सगळे अडथळे ओलांडता येतात. आदित्य, तू प्रेमाबद्दल जे बोलतोयस ते खरंच आहे, पण मला वाटतंय आजच्या भेटीमध्ये आपण अण्णा आणि मनोज यांना एकमेकांशी बोलू द्यावा. आपण कोणा एकाची बाजू घेऊन नको बोलायला. अगं पण तू फ्रेश हो, मी बघते. हाय. हाय, ये ना. थँक्स. अरे ये मनोज ये. नमस्कार. बस या अण्णा, बसा. अरे बस ना. हो. बस. आदित्यला बोलव ना, पण मनोज आलाय. मी चहा टाकू का? ते नंतर बघूया. काय रे, आज ऑफिसचा पहिला दिवस ना, कसं वाटलं? छान छान. कुठे आहे ऑफिस? अंधेरीत विझर्ड सोल्युशन्स नावाची कंपनी. तू हॅपी आहेस ना? हॅपी म्हणजे आज पहिलाच दिवस होता. हो. मग कधी सोडायची ठरवली नोकरी? अरे गंमत करतायत ते. हो, कल्पना आली गमतीची. नाना, मला काही बोलायचं नाही, तुमचं चालू द्या. वा अण्णा, नाही तुम्ही त्याला तापट म्हणत होतात, आता तुम्हीच रागावलात. नाना, पोरीची काळजी असलेला बाप एक तर रागावतो तरी, नाहीतर रडतो तरी. ती म्हणा ना, धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं, अशी अवस्था झाली माझी. ठाऊक आहे मला, पण जरा सबुरीनं घ्या. मुलीच्या सुखाचा विचार करा. आपण सगळे एकमेकांशी बोलूया तर खरं. बरं का मनोज, एक दोन महत्वाचे मुद्दे आहेत यांच्या नाराजीचे. ते आपण थेट आणि स्पष्टपणे बोलूया, म्हणजे आभाळ स्वच्छ होईल. काय? हो, आवडेल मला. तर हे बघ मनोज, तुझ्या हुशारीबद्दल, प्रामाणिकपणाबद्दल, सरळ स्वभावाबद्दल अण्णांना कौतुक आहे. खरंच. पण तू फार तापट आहे, होय ना? म्हणजे असं अनुभवाअंती त्यांचं मत झालंय. अहो, मत कशाला व्हायला हवं? आहेच मी तापट. तो स्वभाव आहे माझा, त्याला काही इलाज नाहीये. पण मी खूप प्रयत्न करतोय. माझ्या रागावर ताबा मिळवण्याचा खूप प्रयत्न करतोय मी. रोज प्राणायाम करतो, मेडिटेशन करतो. तू माझा विश्वासच बसत नाही. तुमचा विश्वास बसत नसेल, पण मी करतोय. तुझ्या कुठल्या शांती शांती शांती. मला वाटतं अण्णा, तुम्ही आणि मनोज तू
दोघांनी एक गोष्ट लक्षात घ्या की आपण इथे एकमेकांना नव्याने जाणण्याचा प्रयत्न करून घेण्यासाठी जमलो आहोत. दुसरा मुद्दा कुठला आहे? म्हणजे तू जबाबदारी निभावणार नाहीस असं वाटतं त्यांना. मग ही नोकरी कशाला घेतलीस ती मी? उगीच. आधी 4 नोकऱ्या केल्यास ना तशाच, त्या का सोडल्यास? तशीच कारणं असतील ना त्यासाठी. भावाशी संबंध तोडलेलेच आहेत. भावनांची, नातेसंबंधांची काय चाड आहे की नाही? माझ्या मुलीनं वाईट टाकलेल्यांसारखे दिवस काढावेत काय? हे पहा अण्णा, मला राग येतो पण मी त्यावर उपाय शोधतो. मी नातेसंबंध तोडलेले नाहीये, त्यात ताण आला होता आणि नोकरीचे 4 पैसे मिळाल्यावर मी गावी परत जाणार, मोठ्या भावाची माफी मागायला. आणि चित्राचं म्हणाल तर माझं तिच्यावर जीवापाड प्रेम आहे. तिच्या सुखासाठी मी प्रयत्नांची पराकाष्ठा करेन. या सगळ्यावर कशाच्या जीवावर विश्वास ठेवायचा मी? कारण मी प्रामाणिक आहे अण्णा. मी जे बोलतोय ते वागतोय हे दिसेल तुम्हाला. हे मात्र अगदी खरं आहे अण्णा. मनोज चित्रावर मनापासून प्रेम करतो आणि ती लग्न झाल्यावर सुखी व्हावी ही त्याची मनापासून इच्छा आहे. चित्राचं लग्न अण्णांच्या पसंतीनं तुम्ही लावून द्या हेच सांगायला तो इथे आला होता. अण्णा, त्याला फक्त चित्राला सुखी पाहिजे. अण्णा, तुम्ही जर का लग्नाला परवानगी दिली तर आनंदच, आणि नाही दिली तर तुमच्या परवानगीशिवाय मी चित्राशी लग्न करणार नाही. तिच्या आयुष्यातून निघून जाईल, तुमच्याकडून तिच्या सुखाची हमी घेऊन. निर्णय तुमच्यावर आहे. येतो मी. येतो मी. डोंट वरी, होईल सगळं नीट. हो, आता ते निर्णय घोषित करतीलच. बघू काय होतं ते. कळवा मला. हो, पण फोनच नाहीये तुझ्याकडे. कसं कळवणार? हो, सॉरी. त्या दिवशी रागाच्या भरात मी फोन परत केला. आय एम सॉरी आदित्य. इट्स फाईन, आय अंडरस्टँड. थँक्स. मी आजच नवीन फोन घेतो आणि लगेच चित्राला फोन करतो. येतो मी. थँक्स फॉर एव्हरीथिंग. एवढे फॉर्मॅलिटीज कशाला? इट्स ओके. बाय. बाय. झालं बोलणं अण्णांची? काय म्हणाले ते? मनोज, तू चिडला नाहीस ना त्यांच्या? अगं, मी काय नेहमी चिडलेलाच असतो का? चित्रा, तू एवढा भडीमार का करतेस त्याच्यावर? आणि एवढी हायपर का होतेस? झालंय बोल.
मनोज सांगेल तुला सगळं व्यवस्थित. तो सगळं तू त्याला बाहेरपर्यंत सोडून ये जरा. चला. अण्णा, काही मिळतोय का कौल मनाचा? नाही नाना, गोंधळात आणखीनच भर पडली. हे बघा अण्णा, अगदी आत्ताच निर्णय घ्या अशी काही कोणी गळ्यावर सुरी ठेवलेली नाहीये. हं? नीट विचार करून सावकाश घ्या निर्णय. सुरी नाही हो नाना. इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली माझी. एका बाजूला लेकीचं हित तर दुसरीकडे तिचं सुख. बापानं कोणाची निवड करावी तेच कळत नाही. अण्णा शांत व्हा, शांत व्हा आधी. हे बघा, एकदम असा पुरावर भार घेऊ नका, त्रास होईल तुम्हाला. हं? नाही, तुम्हाला तुमच्या मुलीची काळजी वाटणं अगदीच अगदीच स्वाभाविक आहे. पण एक सांगू, या मुलाशी चित्राचं लग्न झालं तर चित्रावर एकदम आभाळ वगैरे कोसळेल असं नाही वाटत मला. खरंच नाही वाटत. तुम्हीच म्हणालात ना, तो हुशार आहे, प्रामाणिक आहे, आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे त्याचं अतोनात प्रेम आहे हो चित्रावर. मला सांगा, या गोष्टींचं मूल्य काहीच नाहीये का? नाना, मला काहीच सुचत नाही हो, काहीच सुचत नाही. म्हणूनच म्हटलं, घाईने कुठलाही निर्णय घेऊ नका. हं? तुम्ही तुमचा वेळ घ्या. हे बघा, तुमच्या मुलीबाबतचा योग्य निर्णय तुम्हीच घेऊ शकता. हं? किती तळमळ चालली यांच्या जीवाची. खरंच, इकडे आड तिकडे विहीर झालंय त्यांचं. पुन्हा पुन्हा मला कळतंय, बाबांना माझ्याबद्दल वेळोवेळी काय वाटत असेल. अण्णा, हं? या. मेघना, खूप विचार करतोय आणि तिथेच परत येतोय. चित्राला मनोजचा संताप, त्याची विक्षिप्त बुद्धिमत्ता नाही झेपणार. काय करावं तेच कळत नाही. कुठेतरी ऐकलं होतं,
प्रेम आंधळं असतं. खरंच त्याचा प्रत्यय येतोच आहे. प्रेम आंधळच असतं. म्हणूनच चित्राला त्या प्रेमाच्या पडद्यासमोर मनोजच्या स्वभावातील प्रखरपणा, त्याचं सत्य दिसत नाहीये. मेघना, मला मदत करशील? अण्णा, अहो मदत काय म्हणता? सांगा काय करायचंय? हा निर्णय घ्यायला मला मदत करशील? मी? अहो अण्णा, मी लहान आहे खूप. ग, म्हणूनच तुला म्हणतोय, तू चित्राच्या पिढीतली आहेस. त्यामुळे चित्राला काय हवंय, त्या मुलामध्ये काय दिसतंय हे तुला कळत असेल. काल आज तू माझ्याशी बोललीस, त्यामुळे या बापाचं मन काय आहे हे अचूक लक्षात आलंय तुझ्या, हे कळलंय मला. बेटा, तू तुझा वेळ घे. माझी परीक्षा घे, चित्राची घे, मनोजची परीक्षा घे. चित्राचं मन जाणून घ्यायला मला मदत कर, आणि मनोजचंही. अण्णा, पोरी, नाना म्हणतात ना तेच खरं. सगळा भार माझ्या उरावर घेतला होता, पण खरं सांगू, आता खूप हलकं वाटतंय. देवा, ही कुठली अवघड जबाबदारी टाकलीत माझ्यावर अण्णा? ही चित्राची परीक्षा आहे म्हणता म्हणता शेवटी ही माझीच परीक्षा ठरणार आहे की काय? माझी अवस्था एकदमच अवघड झाली रे आदित्य. केवढी मोठी जबाबदारी टाकली अण्णांनी माझ्यावर. केवढा विश्वास व्यक्त केलाय. दडपण आलंय रे माझ्यावर. आय नो. आणि जास्त दडपण ह्यासाठी की ह्या सगळ्या इश्यूवर ऑलरेडी माझं एक मत आहे, आणि अजूनही तेच मत बरोबर वाटतंय मला. मग अशा सगळ्या सिच्युएशन मध्ये ही जबाबदारी मी निभावू शकेन का? अवघड आहे खरंच, पण मेघना, अण्णांनी हे सगळं तुझ्यावर सोपवलंय, यातच सगळं आलं. तू बॅलन्स विचार करू शकशील, डावं उजवं करणार नाहीस याची त्यांना खात्री वाटते. हेच क्रेडिटेबल आहे ना. आय प्राऊड ऑफ यू. पण अरे आदित्य, मी टोटली कन्फ्युज आहे. एक तर तुझं आणि माझं या विषयावरचं मत पूर्णपणे वेगळं आहे, त्यामुळे तुझीही मदत नाही होणार मला. शिवाय आता माझं वैयक्तिक मत बाजूला ठेवून मला ह्या सगळ्या गोष्टींचा पुन्हा नव्यानं विचार करावा लागेल. जमेल का मला ते? नाही, कारण कितीही नाही म्हटलं तरी माझं स्वतःचं मत डोकंवर काढतच राहणार ना माझ्या मनात. हो, आणि इनफॅक्ट अण्णांचं आणि तुझं जवळजवळ एकच मत आहे. म्हणूनच जास्त भीती वाटते मला आदित्य. पण फायनली तुला स्वतंत्रपणे विचार करून तुझा निर्णय किंवा तुझं मत हे सांगावं तर लागेलच, आणि त्यात मी ढवळाढवळ करणार नाही. करायला नको, पण मेघना, एक सजेशन म्हण किंवा एक विचार म्हण, सांगावंसं वाटतोय तुला, ज्याची मदत होईल तुला. काय? हे बघ, तुला असं वाटतंय की मनोज आणि चित्रा एकत्र आले तर ते सुखी होऊ शकणार नाही, कारण त्यांचे स्वभाव एकमेकांना पूरक नाहीयेत. हो, पण कोणतं कपल परफेक्ट असतं सांग ना मला? कोणीच नाही. प्रत्येक कपलच्या आयुष्यातल्या अडचणी ह्या वेगवेगळ्या असतात, त्यांचे प्रश्न वेगवेगळे असतात.
आणि ते सोडवण्याची त्यांची तराही वेगवेगळी असते. करेक्ट? हो. मग स्वभाव पूरक असोत किंवा वेगवेगळे, प्रत्येकाला पडत धडपडत मार्ग काढावा लागतो. प्रत्येकालाच ही परीक्षा द्यावी लागते. आपणही दिलीच ना. किती अवघड परिस्थितीत होतो आपण. हो. पण एक गोष्ट सांगू तुला, प्रेम आणि विश्वास हे सगळ्यातून तारून नेतात. नाही, भांडणं होतात, दुरावा येतो, मतभेद होतात, राग येतो, पण ते सगळं विरघळतं जर प्रेम पक्क असेल तर. माणूस नेहमीच अपूर्ण असतो मेघना. प्रेम त्याला पूर्णत्वाला नेतं. भांडणातल्या सगळ्या जखमा, सगळं दुखरेपण, सगळा संताप याच्यावर जादू करतं प्रेम. कारण प्रेम निस्वार्थी व्हायला शिकवतं. स्वतःपेक्षा जोडीदाराच्या सुखासाठी तळमळायला शिकवतं. आणि मग जादू होते. भांडणारी, दूर गेलेली दोन माणसं पुन्हा जवळ येतात. आपणही अनुभवलंय नाही. आपण एका परक्या माणसासोबत राहतोय या विचाराने किती चिडलेली होतीस तू. पण तोच परका माणूस आज तुझं सर्वस्व झालाय, सगळ्यात जवळचा झालाय. प्रेमानेच केलं ना हे सगळं.